पुरंदर तालुक्यातील लाभदायी ठरणाऱ्या गुंजवणी प्रकल्पाचे काम लाभार्थी वर्गाला देखील संभ्रमात टाकणार असल्याने गुंजवणीचे पाणी पुन्हा राजकीय वादाच्या भोवरात सापडणार का असाच सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। काही दिवसांपूर्वी गुंजवणी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी लाभार्थी वर्गाला विश्वासात न घेता मनमर्जीप्रमाणे प्रकल्पाचे काम सुरू केल्याची चर्चा केली होती। त्यामुळे दिनांक 25 मे रोजी वाल्हेसह परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत गुंजवणी प्रकल्पाचे चुकीचे काम बंद पाडून 1993च्या सर्व्हेनुसारच काम सुरू करण्याची मागणी देखील केली होती। परंतु गुंजवणी प्रकल्प हा महाराष्ट्राचे माजी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने एका विशिष्ट गटाने वाल्हे पोलीस चौकीसह L&T कंपनीच्या व्यवस्थापकांना निवेदन देऊन पुन्हा गुंजवणी प्रकल्पाचे काम सुरू केले होते। मात्र चुकीच्या मार्गाने प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू झाल्यामुळे वाल्हेसह परिसरातील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत हरणीच्या घाटाजवळील गुंजवणी प्रकल्पाचे काम दुसऱ्यांदा बंद पाडले। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी राजकीय दादागिरीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। तसेच 1993च्या सर्व्हेनुसार प्रकल्पाचे काम सुरू न झाल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देखील दिला आहे। गुंजवणी धरणाची योजना जी 93 साली मंजूर झालेली तो प्रवाही कालवा होता। तो सगळ्या वाड्या वस्त्यांना सगळ्या भागातून तो जात होता। म्हणजे अगदी वापसाई वस्ती असेल, दौंडचा भाग असेल, तिकडं वागदरवाडीचं सगळं खोरा असेल, पुढं बाळाजी वाडी असेल, मोरूची वाडी, सगळ्या वाड्यावरून राखाला पाणी जात होतं। तो या राखाला बी वरच्या बाजूने पाणी जात होतं। आमचं म्हणणं आहे की बंदिस्त पाईपलाईन ही योजना आम्ही कुणी मागितलेली नाही, हा सरकारने लादलेला प्रकार आहे। आम्ही जर समजा आम्ही त्याच्यात ठिबक सिंचन योजना आम्ही कुणी मागितलेली नाही। बंदिस्त पाईपलाईन योजना आणि ठिबक सिंचन योजना ही सरकारची योजना आहे। जर त्या सरकारच्या योजनेला जर आम्हाला शेतकऱ्यांना पाणीच पोहोचणार नसेल त्या योजनेमुळं, त्या बंदिस्त पाईपलाईनमुळं, तो पाईप जर वळत नसेल पाहिजे तिथं किंवा त्याच्यामुळे जर आम्हाला नुकसान होत असेल, सगळ्या भागाला पाणी जात नसेल, तर अशा तकलादू योजना आम्हाला नको आहे। मग नसेल तर सरकारला जमत त्या पद्धतीने द्यायला तर आमचा प्रवाही कालवा ज्या मार्गाने जात होता त्या मार्गाने आम्हाला प्रवाही कालवा द्या। नवीन टेक्नॉलॉजी आल्यानंतर लोकांचं सगळं क्षेत्र भिजलं पाहिजे, पण त्याप्रमाणे ते भिजत नाही। लोकांवर बऱ्याच ठिकाणी अन्याय होतोय, ह्यात कंपनीचा फायदा होतोय। ह्याच्यात जे काय अधिकारी पदाधिकारी आहेत हे जाणून बुजून मागच्या बाजूला राहत आहेत आणि आम्हाला पुढे पाठवून देतात, अधिकाऱ्यांना कंपनीला पाठवतात। ह्यांना त्याच्यात काय मिळालेलं आहे तो एक विषय वेगळा आहे। दुसरी गोष्ट, नारायणपूर उपसा योजना, आमचं जे क्षेत्र आहे ते 9 गावांचं काळजरीपासून ते राखापर्यंतच्या 9 गावांचं क्षेत्र 12,332 हेक्टर आहे। त्याच्यात आमच्याकडे 5,700 हेक्टरच भिजवत असं दाखवलेलं आहे। प्रत्यक्षात एवढं क्षेत्र शिल्लक असताना शिल्लक नाही असं क्षेत्र दाखवून ही योजना नारायणपूरला हे क्षेत्र उचलून पळवून नेलेलं आहे। ह्या पाणी आमचं पाणी चोरणारा कोण ह्याचं सुद्धा संशोधन झालं पाहिजे की आमचं हक्काचं पाणी 30 वर्षे आम्ही त्याच्यासाठी कुठले लाभ मिळाले नाहीत, ती सिलिंग भोगलं, आम्हाला त्याच्यामुळे कुठले फायदे मिळाले नाही आणि लाभ मात्र दुसऱ्याला होतोय। आमचं हक्काचं पाणी आम्हाला परत ती रद्द करून ती योजना आम्हाला परत मिळाली पाहिजे। आणि ज्या अधिकारी पदाधिकाऱ्यांनी त्या इथं काम चालू केलं हे फक्त पक्षीय राजकारण होतं, त्याच्यामध्ये कुठला गावाचा समावेश नव्हता। 4 सरपंच आले म्हणजे सगळं गावाला असं होत नाही। आमचं म्हणणं आहे की ह्या सगळ्या आम्ही ह्याच्या अगोदर सगळ्या 4ही गावांच्या ग्रामसभांचे ठराव चीफ इंजिनियर साहेब गुणाले साहेबांना दिलेले आहेत, त्याप्रमाणे त्यांना कारवाई करायला सांगितलेले, पण ह्याच्यात राजकारण येतंय, ह्याच्यात दादागिरी वाढत चाललेली आहे। स्थानिक नेत्यांची दादागिरी वाढली, पुढाऱ्यांची दादागिरी वाढली। हा प्रकल्प रिटून 1993 साली जो सर्वे ओपन कॅनॉलचा झाला होता त्याच मार्गाने ही पाईपलाईन गेली पाहिजे असं आपलं पहिल्यापासून म्हणणं आहे। शासनाचे अधिकारी वाल्यामध्ये आले होते त्यावेळेला ही गोष्ट आपण त्यांना सांगितली होती। 93च्या सर्वेप्रमाणे पाणी गेलं तर सगळ्या वालं त्यामध्ये कव्हर होते आणि त्याच्याबरोबर ते राखलं सुद्धा वरून पाणी जाते आणि त्यामुळं 93च्या सर्वेप्रमाणे पाईपलाईन ओपन कॅनॉलवरनं जावी हे सांगण्यासाठी इथं आलेलो आहोत। इथं काम बंद पाडलेलं आहे आपण आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं की परत तुम्ही सगळे येऊन ज्यावेळेला आम्हाला सांगताल काम चालू करा त्यावेळेलाच आम्ही हे काम चालू करू, तोपर्यंत करणार नाही असं आश्वासन इथल्या लोकांनी, काम करणाऱ्या लोकांनी, इंजिनियरनी दिलेलं आहे। NTV न्यूज मराठी, पुरंदर, पुणे।